म्हणजे वडील म्हणून तुम्हालाही असं वाटतं की यात घातपात असण्याची शक्यता आहे? 100%. आणि नेहमी ब्लॅक कलरची फ्लाईट असायचं चार्टेड, यावेळीच व्हाईट कलरचा चार्टेड फ्लाईट होता आणि कसं काय हे शंका एक निर्माण झाली. पायलट बदली झाला हे देखील शंका, पायलट बदली झाला हे देखील शंका. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन एक खूप मोठा आरोप किंवा एक प्रकारचं एक खूप मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. त्यांनी अनेक पुरावे दाखवले आणि त्या पुराव्याच्या आधारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की हा घातपात असण्याची शक्यता आहे. माझे काका गेलेले आहेत, त्यामुळे मी जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नांची उत्तरं मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु या अपघातात केवळ अजित पवार एवढेच एक व्यक्ती गेलेले नाही आहेत किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री गेलेले नाही आहेत, तर त्यांच्याबरोबर आणखी 4 जण गेलेले आहेत. त्यातलीच एक होती केबिन क्रू पिंकी माळी, जिच्या घरी आपण आलेलो आहोत. तिच्या वडिलांचं किंवा तिच्या कुटुंबियांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. हे शोकाकुल कुटुंब काल यांनी पिंकीचा 13वा केलेला आहे आणि त्यानंतर आज ते इथे आहेत. शिवकुमारजी, तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. परंतु ज्या पद्धतीनं हा अपघात झालेला आहे, आता त्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हालाही हा अपघात वाटतो की हा घातपात वाटतो? रोहित दादा पवार जे विषय मांडलेले आहेत, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. कारण की पिंकी अजितदादाबरोबर 5वी टर्म होती आणि नेहमी ब्लॅक कलरची फ्लाईट असायचं चार्टेड, यावेळीच व्हाईट कलरचा चार्टेड फ्लाईट होता आणि कसं काय हे शंका एक निर्माण झाली. पायलट बदली झाला हे देखील शंका. म्हणजे जे रोहितदादा पवारांनी जे सविस्तारमध्ये विषय मांडलेले आहेत, मी त्या विषयाशी सहमत आहे. बरं, म्हणजे वडील म्हणून तुम्हालाही असं वाटतं की यात घातपात असण्याची शक्यता आहे? 100% की याच्यामध्ये काहीतरी आहे. की कारण की आम्ही अजितदादा पवार हे आमचे नेते होते आणि त्याच्यामध्ये जेवढे लोक प्रवास करत होते त्यांच्या कुटुंबाने आपले आपले फॅमिलीमधले मेंबर गमावलेले. मी एकदम या मताशी सहमत आहे की याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. ज्युडिशियल इन्क्वायरी होणं गरजेचं आहे की सत्य काय आहे ते बाहेर यायला, जनतासमोर यायला पाहिजे. म्हणजे जर हा अपघात असेल तर अपघात सिद्ध व्हावा, जर हा घातपात असेल तर तोही सिद्ध झाला पाहिजे, हीच तुमची मागणी आहे? यस, घातपात आहे या ॲक्सिडेंट आहे तर का आहे? सकाळच्या वेळी पायलट ट्रॅफिकमध्ये असतो, 6-6:30 वाजता कुठलं ट्रॅफिक? हे सगळं बऱ्याचशा गोष्टी शंका निर्माण होत आहे, संशयाच्या घेऱ्यामध्ये येतोय. तर मी रोहितदादा पवारच्या विषयावरती 100% माली कुटुंब सहमत आहे. बरं, पण ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी असं सांगितलं आहे की त्या फ्लाईटचा मेंटेनन्स व्यवस्थित होता का नव्हता माहिती नाही. नेहमीचं जे फ्लाईट तुम्ही सांगताय की काळ्या रंगाचं फ्लाईट असायचं, पिंकीनी याच्यापूर्वी कधी अजितदादांबरोबर त्या फ्लाईटमध्ये फोटो काढलेले होते किंवा ती त्याच फ्लाईटने प्रवास करायची कायम? हां, ती ब्लॅक कलरचीच फ्लाईट असायची. ती मला फोटोग्राफ्स पाठवायची, ते मी आपल्याला छायांकित हे देतो. मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून, फोटोग्राफच्या माध्यमातून. नेहमी ती अजितदादाबरोबर फ्लाईटमध्ये ब्लॅक कलरचाच फ्लाईट असायचा, यावेळीच व्हाईट कलरचा का झाला हा एक संशय निर्माण होतो. पायलट बदली का झाला हा एक प्रश्न निर्माण होतो. मी पिंकी जे काय मला बोलायची ते मी ऐकून मी तिच्यावरती विचार करायचो की हे असं पण होऊ शकतो का, असा शंका आहे. म्हणजे आता या 13 दिवसांमध्ये तुम्ही पण या सगळ्या गोष्टींवर विचार केला की हा अपघात असू शकतो की घातपात, हा तुमच्या मनातही संशय आला? यस, मी कालच आमचा 13वा झाला. मी टी व्हीवर बघत होतो रोहितदादा पवारचा बातमी, पण मलाही शंका निर्माण होत आहे की घातपात पण होऊ शकतो. एवढा मोठा नेता गमावला आहे मी आणि दादा पुरे महाराष्ट्राचे नेते होते, आमचे नेते होते. याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे की हे ॲक्सिडेंट आहे की घातपात आहे, हे सत्य यायला पाहिजे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, खरं तर हा रोहित पवारांनी मांडलेला नाही, पण अशी एक बातमी पुढे येत होती की या संपूर्ण फ्लाईटचा किंवा कॅप्टन कपूर यांचा कोणाचा तरी एक 50 कोटीचा विमा काढला गेलाय. तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे? अशा पद्धतीचा विमा हा पिंकीच्या संदर्भात काढला गेला होता का कंपनीच्या वतीनं? कंपनीकडनं काय झालं आहे हे मला माहीत नाही. कंपनीने 3 दिवस अगोदर मला ईमेल पाठवलं. हे ईमेलमधनं की हे डॉक्युमेंट तुम्ही सादर करा म्हणून. त्याच्यानंतर काही अपडेट नाही आणि ते लोक काही आमचा फोन पण उचलत नाही आहे. आम्हाला काही माहिती मिळाली नाही. टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज बघितल्यावर माहिती पडलं की हे असं झालं आहे करून. कंपनीने काम होता की तुमची मुलगी गमावलेली आहे, ते आमच्या कंपनीकडनं किंवा बारामतीकडनं किंवा आम्ही ॲम्ब्युलन्सने पाठवू, असं काही अपडेट मला दिला नाही. आम्ही ब्रेकिंग न्यूजमध्ये पिंकीचा पाहिल्यानंतर मी बारामतीला गेलो आणि ती पिंकीला मी तिकडनं घेऊन आलो ॲम्ब्युलन्सने. जर मी गेलो नसतो, मला माहिती मिळाली नसती, तर माझी मुलगी लावारिसमध्ये गेली असती. कंपनीचं काम आहे, एवढा वर्ष ती काम करत होती. VSR कंपनीनी या संपूर्ण प्रकरणामध्ये, विशेषतः पिंकीच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठली माहिती दिली नाही, अत्यंत बेजबाबदारपणे वागले ते या संपूर्ण अपघात आणि त्यानंतरच्या या 13 दिवसांमध्ये. एकदम बेजबाबदारपणाने VSR कंपनीने अजिबात आम्हाला कॉपरेट नाही केला, माहिती दिली नाही. आणि त्यांचे जे मालक आहेत VK सिंग, माझी मोठी मुलगी त्यांच्याशी फोनवर बोलली, ते पण उडवाउडवी उत्तर दिले. त्याच्यानंतर फोनवर काही कॉन्टॅक्ट होत नाही आहे. कंपनीचे HOD डिपार्टमेंट हे देखील आमच्याशी, जे नेहा शुक्ला म्हणून आहे, ती फोन उचलत नाही. तर आता आम्ही काय करू, आम्हाला काही समजत नाही आहे की ना तर आम्हाला सरकारकडनं काही मदत मिळाली, ना तर VSR कंपनी व्हेंचर त्यांच्याकडनं त्याचे जे हक्काचे आहेत, जे मग पगार असू द्या, अलाउन्स असू द्या, मेडिकल असू द्या, इन्शुरन्स असू द्या, काही आम्हाला अपडेट देत नाही. VSR कंपनीनं या आता अजूनही VSR कंपनी शासनातल्या अशा अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना, मोठ्या मोठ्या लोकांना घेऊन फ्लाय करते. रोहित पवार यांनी अशी मागणी केलेली आहे की ताबडतोब असे जर मोठे VIP आहेत, या VIPंना जर VSR कंपनीची ही विमानं अशा पद्धतीनं जर घेऊन जात असतील तर ती ताबडतोब थांबवली पाहिजे. VSRची सर्व्हिस जी शासन घेत आहे ती ताबडतोब थांबवली गेली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हालाही, कारण तुम्ही तुमचा नेता गमावला, तुम्ही तुमची मुलगी गमावली, तुमचं काय मत आहे यावर? 100% एकदम बरोबर आहे. कारण का VSR व्हेंचर जर हे कुठेतरी थांबला, पुढे कुठेलाही VIPला हे लोक फ्लाय नाही केला पाहिजे. ज्यापर्यंत याची इन्क्वायरी होत नाही, ह्याच्यातलं सत्य बाहेर येत नाही, त्यापर्यंत सेफ नाही आहे ना, सेफ नाही आहेत ना कोणीही. माझी मुलगी असो या कोणीही VIP असो, कोण नेता असो, पुढे असा घडू नये. म्हणून बराबर प्रॉपर याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि मग हे सत्य बाहेर आल्यावर मग पुढच्या स्टेप हे घ्यायला पाहिजे. आता कंपनीशी काय पत्रव्यवहार तुम्ही करणार आहात? त्यांनी जो फॉर्म मागितलेला आहे तो फॉर्म तुम्ही आता भरून देणार आहात, परंतु त्यांनी काही सांगितलं का की तिचा किती पगार शिल्लक राहिलेला होता, ते तुम्हाला नुकसान भरपाई देणार आहे, काहीतरी त्यांच्या वतीनं बोलण्यात आलंय का? काहीच नाही बोलणं आलं. ते लोकांनी अजिबात कॉपरेट केला नाही आहे की तिचा पगार आहे, मेडिकल आहे, इन्शुरन्स आहे, जे काय ती काम सर्व्हिस करत होती त्या बाबतीत अजिबात चर्चा नाही केलेली आहे त्या लोकांनी. आम्ही शेवटी मुलगी गमावला, पण जे तिचा हक्काचं आहे ते तर मिळायला पाहिजे. कंपनीने कॉपरेट करायला पाहिजे. 3 दिवस अगोदर मला मेल आला कि फॉर्म भर के आप हमको कंपनी को पुटअप करो उसका डॉक्युमेंट. तर मग आधार कार्ड, पॅन कार्ड, जॉबचा सगळं डेथ सर्टिफिकेट वगैरे हे आम्ही जोडून देणार आहे त्यांना. मग बघूया की पुढे ते कॉपरेट करतायत की नाही करत आहेत, हे परमेश्वराला माहिती. नक्की.
आपण पाहतोय की पिंकी माळीच्या घरी आपण आलेलो आहे. कालच खरं तर 13वा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तिचा अत्यंत शोकाकुल परिस्थितीत हे संपूर्ण कुटुंब आहे. परंतु या कुटुंबालाही गेल्या 13 दिवसात हा प्रश्न सतावतोय की हा घात आहे की अपघात. ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी काही पुरावे दाखवलेले आहेत त्याच पद्धतीनं यांना सुद्धा शंका आहे. कारण पिंकी माळी आत्तापर्यंत जेव्हाही अजित पवारांबरोबर फ्लाय करत होती त्या वेळेला काळ्या रंगाचं विमान होतं हे ते सातत्यानं सांगतात. त्या दिवशी अचानक पांढऱ्या रंगाचं विमान त्यांना का दिलं गेलं हा प्रश्न त्यांच्या मनात घोंगावतोय. खरं तर हा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला नाही, परंतु पिंकी माळीचे कुटुंबीय त्यांच्या अनुभवातून सांगतायत की त्या दिवशी पिंकी माळीचं हे फ्लाईट बदललं गेलं. यातही काही षडयंत्र होतं का, यातही काही हा बदल करण्यामध्ये नेमकं काय कारण होतं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येत्या काळात आपल्याला घ्यावं लागणार आहे. परंतु अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पिंकी माळीच्या कुटुंबियांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई.